गुड मॉर्निंग मित्रांनो, आज डे 9 किंवा 10 काहीतरी आहे. आपण आहे भवतीच्या पुढे आल्यावर बोरखेडी इथे आश्रमात. या आश्रमात रात्री मुक्कामाला होतो. आज निवांत उठलो 5:30 वाजता. सनराईज झालेला आहे. सनराईज झाल्यानंतर निघालो आणि जवळपास इथे 50 लोक होते. ते सगळे गेल्यानंतर या महाराजांनी आपल्याला बालभोग महाराज जी ने सुबह हमको बालभोग का ये किया है, प्रसाद दिया है. और रात को भी इनकी यहाँ पे बहुत अच्छी व्यवस्था थी. नर्मदे हर बाबा, हा त्यांचा आश्रम आहे. इथे या ठिकाणी आपण बाहेर झोपलो होतो. इनके पिताजी भी कल हमको मिले थे घाट में. उन्होंने थम्सअप पिलाया. बहुत बहुत शुक्रिया. नर्मदे हर. कुठली आठवण येते का मित्रांनो हे ठिकाण पाहून? 7:30 वाजलेले. वातावरण बघा शूल पाणीच्या जंगलाचं. त्या खालच्या डोंगरांच्या खाली होतो मी. इथपर्यंत आलो. काही ठिकाणी तर गुगलचे वॉलपेपर दिसत होते मला. नर्मदे 8 वाजले. अर्ध्या तासात पाणी संपलं. एका मैयाला पाणी सांगितलं. नर्मदे हर. गेले बेटा. नर्मदे. हे इथून कोणती तरी अशी धारा वाहते आणि हे बघा डोंगराच्या टोकावर वरती घरं बांधलेली छान. आता जवळपास 2 किलोमीटर आम्ही चढतच आलोय. इथे लोक राहतात. हे मुलं आले. नर्मदे हर. काहीतरी अपेक्षेने येतात. लांबून पळत येतात. नर्मदे हर. ले बेटा दोनों मिलके खाना. हा नर्मदे हर. आपल्याला निघून खूप झालं. ते 1 तास झालाय, पण 1 तासात आपण मोजकेच 3-3.5 किलोमीटर आलो. 2 तासात 3 किलोमीटर पण पूर्ण आलेलं नाहीये. असा उतार नाही तर चढ, उतार नाही तर चढ. पाठीमागे खूप मोठा चढ होता. बाजूला आवाज आहे का? नर्मदे हर. काय म्हणता, कसं वाटतंय शिवलपाणीच्या जंगलात तुम्हाला? एकदम दाट झाडी, चढ उतर. कधी चढ लागतो तर कधी उतार लागतो. खडे, गोल गोल खडे, त्याच्यावरून पाय फिसलतो. आनंद गडी इकडे तिकडे तो इकडे आहे का? आनंदी आनंद वाटतो. नर्मदे हर. नर्मदे. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास करून आपण एक कुटी लागलेली आपल्याला इथे पाण्याच्या किनारी मैयाच्या. ॲक्च्युअल मैयाची धार भरपूर पुढे त्या बाजूला आहे, पण हे जे आहे ना डॅममुळे जे एक्स्ट्रा पाणी थांबतं ना, त्यामुळे इथे पाणी साचलेलं आहे. या बाजूला कुटी आहे. इकडे इथे चहा प्रसादी घेतली. शुलपाणीत एक आहे, तुम्हाला कोरा चहा भेटतो सगळ्या ठिकाणी. कोरा चहाची सवय ठेवा. गोड नाही तर बेस्ट वे तुम्ही कॉफी सॅचेट बरोबर ठेवा. मी कॉफी सॅचेट ठेवतो बरोबर. मी त्यात टाकून देतो, मग टेस्ट बदलून जाते. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील, मी तो नॉर्मल पाण्यात सुद्धा कॉफी टाकून पितो.
मला साखर लागत नाही. ब्लॅक कॉफी. काय म्हणता विजू? काय वाटलं माणसाला, मराठी माणसाला असं बघितल्यानंतर काय गाडी नाही गेलं तर काय परवडेल ते सांगा ना. असं पाहायला भेटेल का गाडीने? नाही भेटू शकणार महाराज. म्हणून मराठी माणसं मधून जातात, मधून शिवपालीतून शिरतात महाराज. शिवपालीचा रस्ता म्हटल्यानंतर दगड गोटे गंडे समजे लाकडं लुकडं समजे असतात. खाण्यापिण्याची एवढी व्यवस्था नसते पण भेटतात, माया देतेच. आता आम्हाला इथं कोरा चहा भेटला, त्याच्यात आम्ही कॉफी टाकली आणि कॉफी घेतली, बिस्किटं खाले आणि त्याच्यावर आमचा नाश्ता झाला महाराज. आता आम्ही पुढच्या आश्रमात भजनाकरता जाऊ, 11 वाजेपर्यंत तिथे पोहोचू अशी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो. गलत का ना कॉफी बनवायची का तुम्हाला? कॉफी गरम आहे. याच्यापासून आल्यानंतर कुली गावाच्या पुढे जेव्हा पगदंडी रस्ता चालू होतो गोंगसा किंवा तिकडे जाणारा, तो इथून पुढे 5 आणि 8 2 ठिकाणी आश्रम आहे. मग कुली गावात तुम्हाला काही खायचं असेल तर खरेदी करून घ्यायचं. मी बिस्किटचे पुडे वगैरे घेऊन टाकले 2-3. घरामध्ये असं मस्त वातावरण आहे. उन्हाचा त्रास थोडाफार होणारच पण बाकी निसर्गात. इकडून खालून एक रस्ता जात होता मेहताबच्या घराच्या पाठीमागून, कोणता तरी रस्ता आहे म्हणजे त्या बाजूने त्या समोरच्या डोंगरात. आपण इकडून जातोय. इकडून लखनगिरी बाबांचा आश्रम लागतो. 11 तर कुठंतरी थांबून आपल्या जवळचे बिस्किटचे पुढे ते खाऊ आणि लखनगिरी बाबांच्या आश्रमात जाऊन थांबू. घरामध्ये वरून हा भारताचा नकाशा दिसतोय. खूप जणांनी व्हिडिओ बनवले इथे भारताचा नकाशा म्हणून आपण काय जास्त बनवत नाही बसत. काय बोर कर तेच 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 काय बघणार. पण आहे, पण त्यासाठी ना आपल्याला POK ताब्यात घ्यावा लागणार आहे. तेव्हा हा नकाशा त्या नकाशाला मॅच करेल. काय म्हणता? POK ताब्यात घेतलं मध्ये. उतरोफोबिया आहे मला आणि खतरनाक उतार आहेत. निवृत्ती भाऊ, त्यांना मी 2 कागद फेकायला लावले होते, त्यांनी परत त्याच्यात ठेवून घेतले आणि त्यांच्यात सुधारणा दाखवली. याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे पुढे पहा बरं. हो महाराज, बॅगेत ठेवली नाही काय? ती बॅगेत आहे का? पहा ना तुम्ही. त्यांना मागे सोडून इथं शांततेत येऊन थांबलो मी. नर्मदे इकडं कुठेतरी आश्रम आहे बहुतेक या मंदिराच्या इथे. एवढं उतरून जायचं अजून. मध्ये हा आपला उतरोफोबिया कमी होणार हळूहळू. आपण हळूहळू उतरत राहणार. आता 11:30 वाजले. नर्मदे त्यापेक्षा मोठा डोंगर उतरून आलो. शुलपाणी. हा लखनगिरी बाबांचा आश्रम आहे तिथे समोर. आणि आपल्याला तिथे ती बघा बोट कोणतरी परिक्रमा घेऊन चालली.
व्हिडिओला जास्त होत नाही वाटतं असं. त्या आश्रम आहे. आजचा मुक्काम इथे. काय करता तू रेसॉर्टला? हा आहे का नाही बॅकवॉटर? दे ना चॉकलेट, दे ना बिस्किट, दे ना, घर पे है चॉकलेट, दे ना, दे ना, नर्मदे हर, दे ना, अरे दे ना, हाय दे ना, कहाँ भाग रहा है? अरे दे ना, अरे दे ना, चॉकलेट देगा ना? ले एक चॉकलेट देना है यार, किधर भाग रहा है? चॉकलेट देना। हाँ इतना क्या शर्माता है? देना एक चॉकलेट। नर्मदे है यार, इसको भी दे देना चॉकलेट। नर्मदे हर, नमो पार्वती पते। हर हर महादेव, मैया की जय। इकडून खाली आलो आपण आता. हे दादा आपने को भाई मैया की जय। मेरे को तैरना नहीं आता. हाँ पहले मेरे को ही बचाना. ये बाबा बहुत पैसे वाले. हालू नका कोणी. नर्मदे हर, नर्मदे हर. कुठे आपले नर्मदे मैया की जय, नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. आपण नर्मदे हर. परिचय द्या आपला. हम आनंदी से आए हुए हैं. आनंदी केवळ. मराठीत बोला, मराठीत तुम्ही? बोला. येईल काय वाजून. मी जळगावहून आलोय. जळगाव चोपडा. जळगावच्या नाडावर कावडेच कावडे का? कुठून आलात? महाराज आपण आळंदी. आनंदी तिघ जण सोबत आहे. मग एक चौथा कोण आहे तुमच्यात? विजूभाऊंचे पाय बघा असे थरथर थरथर करताय. म्हणजे मला जाणवतं हाताला आणि पायाला पण आनंद आहे. विजू का बरं एवढं थरथर करताय तुम्ही? पाण्यामध्ये लाईटीला तर मी मुळात माझी हातच लावत नाही. पाण्याला पाण्याला बी आहे, लाईटीला बी आहे. इकडं मला अश्वत्थामा बायकोला बी भेटली. आहे. अश्वत्थामाने वायदा केलाय तो दंड पकडून घ्यायचा एका माणसाला मी वाचवल आणि माझी निवड झालेली ऑलरेडी बिनविरोध. मी एकदम सेफ आहे, बिंदास आहे, निवांत, काही टेन्शन नाही आपल्याला. नर्मदे हर. नाही नाही दांडाच पकडेल मी बरोबर. तो बी लाकडाचा. नर्मदे हर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे
50 रुपयासाठी 3 किलोमीटर माझी 5 किलोची बॅग उचलणार होतो. 8-9 किलोची 9 किलोची बॅग. असं आता या रस्त्याला त्याला 50 रुपये द्यायला मला काहीच नाही वाटणार. नर्मदे आई शपथ, मी स्वतःला शाबासकी देतो का मी एवढं डोंगर चढलो. राव स्वतःला हे पाहिले का कुठे डोंगर. फार तिकडून आलो. इथपर्यंत नर्मदे यार, काय वातावरण आहे. कधी ट्रेकिंग न करणारा माणूस मी आज एवढा चढलोय. आणि या बाजानी माझी बॅग आहे, बॅग उचललेली. क्या नाम है तुम्हारा? सुरेश. अरे भाई, एक सुरेश वरती आहे हा इकडं आणि एक सुरेश खाली. माझी बॅग उचलतोय आणि एक माझी बॅग हलकी करतोय. नर्मदे यार. थंड पाणी ठेवलेलं झाडाखाली. आणि हे पाणी ठेवलेलं कोणी माहिती आहे का? हे समोर तुम्हाला एक घर दाखवतो. यांनी ठेवलंय, यांनी इथपर्यंत आणून पाणी ठेवलंय. बरं यांना बी स्वतःला तिथं प्यायचं पाणी येत नसेल. गॅरंटी घेऊन सांगतो एवढ्या डोंगरावर त्यांनी खालून आणलं असेल कुठून तरी इकडून. आणि इथं पाणी ठेवलंय एवढा लांब आणून, फुल भरून ठेवलंय. नर्मदे हर. असं नजर दुर्घटना घडली. हे सगळे डोंगर पार करत करत आपण आत्ता आलो आहे खेरवानीला. खेरवानीला या ठिकाणी आश्रम आहे. आणि या बाजूचा व्ह्यू बघा. इकडून सकाळी सूर्य उगवेल. आता सनसेट होतोय पण वेळ लागेल, त्याच्यामुळे सनसेट आपण काही घेणार नाही. नर्मदे हर. सकाळी सनराईज घेण्याचा प्रयत्न करू. व्ह्यू बघा, जबरदस्त व्ह्यू आहे तो, सुंदर. नर्मदे हर. आश्रमाच्या जवळ म्हणजे थोडं इकडे आश्रम आहे. इकडे मस्त पाणी वाहत आहे. फरशीचं पाणी, काय फरशी म्हणताय. तिथं आपल्याला मस्त हातपाय धुवायचे. आता नर्मदे यार. का म्हणता विजू? काही नाही, बसलो आता पाण्याच्या जागी. थोडं वातावरण चांगलं आहे. राहत ना गायब झालं आता ते बटन. एकोमेका सहाय्य करू, अवघाशी धरू सुपंथ. अरे वा वा वा. कोणी म्हणेल का 7:30 वाजले. वातावरण पाहिजे. चंद्राचा प्रकाश इतका. पौर्णिमा काल परवाच होऊन गेली. डोळ्यांनी तर एक नंबर छान दिसतं डायरेक्ट.